डोंबिवलीमध्ये जेडीएस एक्झिट पोल आपल्याला काय सांगतोय? कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना दिसत. भाजपला 44 ते 48 जागा, शिवसेनेला 52 ते 57 जागा. आकडे खूप इंटरेस्टिंग आहेत. जवळची जागा तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपेक्षा 3 ते 5 जागा तिथे मिळताना दिसत आहेत. हा आपल्याकडे जेडीएस एक्झिट पोलचा आपल्याकडे समोर आकडे आपल्याकडे येत आहेत. भाजपला 44 ते 48 जागा, शिवसेनेला 52 ते 57 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 3 ते 5 जागा, मनसेला 1 ते 2 जागा. इथे 2 आकडी संख्या गाठताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी 1 ते 2, इतर 2 ते 4, काँग्रेस 0 ते 1 जागा इथे मिळताना आपल्याला दिसतात. हे आपल्याकडे कल्याण डोंबिवलीचे आकडे. कल्याण डोंबिवलीमध्ये यापैकी ऑलरेडी 20 नगरसेवक त्यांचे बिनविरोध आलेले आहेत. त्यामुळे महायुतीला इथे मोठं यश मिळताना आपल्याला दिसतंय. कल्याण डोंबिवलीच्या 122 जागांपैकी जवळजवळ 90 जागांच्या वर जागा या इथे महायुतीला मिळताना दिसतात. त्यामुळे स्वीपिंग म्हणजे अगदी क्लीन स्वीप म्हणतात इथे बसून. अगदी थम्पिंग किंवा लँडस्लाईड वगैरे जे काही शब्द इथे वापरता येईल ते शब्द आपल्याला इथे वापरता आहेत. पण हे अपेक्षित होतं कल्याण डोंबिवलीमध्ये. हे खूपच अपेक्षित. त्यात काही तिथेही फार लढत नव्हती. इथेही 4 ते 5 जागा फक्त आपल्याला ठाकरे बंधूंना मिळताना दिसत आहेत. मला तर असं वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वर्षभरात सोड मागच्या 2 वर्षभरात विरोधी पक्षांनी कुठलंही आंदोलन केलं नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवलेला नाहीये. माझ्या मते कल्याण डोंबिवली म्हणजे फक्त करेक्ट 2दा झालं होतं आंदोलन एकदा तिथे. त्या लहान मुलीच्या ती बलात्काराची केस झाली तेव्हा तिथे रेल्वे बंद केली होती. त्यात मनसे फार बदलापूरला झालं. कमलेशजी परवा MIDC मधल्या एका विषारी वायूने किंवा एका अपायकारक वायूने त्या कल्याण डोंबिवली मधले रस्ते गुलाबी झाले होते. बरोबर आहे. निवडणुकीला म्हणजे तेव्हा निवडणूक घोषित पण झाली होती, पण तरी त्याच्यावर कोणी काही आरडाओरडा केला नाही, कोणी काही केलं नाही. राजू पाटील जे तिथले मनसेचे माजी आमदार आहेत ते म्हणजे प्रासंगिक आंदोलन करतात आणि नंतर ते इतके चांगले नेते आहेत, पण त्यांचं काय झालंय मला काय माहित नाही. पण त्यांच्या आंदोलनामध्ये ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक असं म्हणतात ते राजू पाटील. आम्हाला तिथं बऱ्याच बघितलं म्हणजे ते ओपनली श्रीकांत शिंदेविरोधात शिंदेच्या विरोधात बोलत होते. आम्ही बघितलं. T20 सारखं असतं. 20 ओव्हरचं असतं ते. बरं. नंतर संपतं. ते कधी कसोटी सामन्यासारखं नसतं की 5 दिवस चाललंय समोर काहीतरी होईल असं काही नसतं. आणि त्याच्यामुळे तिथे शिंदे पितापुत्रांचं फावलंय हा शब्द आहे त्याच्यासाठी. त्याशिवाय हे एवढे आकडे येणार नाहीत. म्हणजे विरोधकांचा नसण्यामुळे त्यांचं तुम्ही म्हणतात का तुम्ही फावलं शब्द वापरला राजेश, म्हणून तुम्हाला विचारतो की तिथे फावलंय की त्यांचं खरंच तिथे काम आहे त्याच्यामुळे. संदीप तुम्हाला बघा, काम एक लक्षात घ्या, तिथे त्यांचं काम आहे हा एक भाग झाला, पण ते काम जे आहे ते खरंच कल्याण डोंबिवलीकरांना हवंय का, किंवा कल्याण डोंबिवलीकरांना काय काम हवंय याच्याबद्दलचा जो काही आहे तो लेखाजोखा मांडला गेला पाहिजे ना. जर तुम्ही स्वतंत्र चर्चा करू, पण मला एक मुद्दा जोडायचा आहे. जसं ठाण्यातलं यश हे एकनाथ शिंदेचं यश आहे, तसं कल्याण डोंबिवलीतलं यश हे श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचं यश आहे. त्यांनी मागच्या वर्षभरात फार इंटरेस्टिंग तुम्ही 2 नावं घेतलेली आहेत गेले. श्रीकांत शिंदे आणि विस्तव जात नव्हता. अगदी दोघं एकमेकांना नव्हता की नाही जात नाही, अजूनही जात नाही. मला असं निवडणुकीपुरता ते सामोपचाराने झालेलं आहे. उद्याही जाणार नाही. जेव्हा सभापतीची निवड येईल, महापौराची निवड येईल, स्टँडिंग मध्ये अंडरस्टँडिंग येईल, या सगळ्या वेळेला सुद्धा हा आकडा तुम्ही जे दिले आकडे तर खूप जवळ कट टू कट आकडेच आहे इथे. हे आकडे जे आहेत तुम्ही दिलेत 44 ते 48 तुम्ही इथे भाजपला दिलेले आहेत आणि 52 ते 57 फार फरक नाही. जास्त जाऊ शकतात. मूळ मुद्दा असा आहे. पण ते मी भाजप आणि शिवसेनेतलं अंतर सांगतोय फार कमी आहे. पण तिथं जेव्हा अंतर कमी असतं तेव्हा राजकीय अंतर जास्ती वाढायला लागतं. बरोबर. पण तिसरा पक्षच नाहीये की जो महायुती शतक झळकावेल. एवढं सांगतो मला, महायुती शतक झळकावेल. म्हणजे 122 पैकी महत्वाचा इंटरेस्टिंग प्रकार सांगतो. कल्याण डोंबिवलीचा मनसेचा शहर प्रमुख किंवा जो काही प्रमुख आहे त्याने अर्ज भरला आणि नंतर त्यानेच मागे घेतला. आता काय राहिलं अनेक ठिकाणी झालं. समजून घ्या तुम्ही. शहर प्रमुखाच्या बाबतीत मी म्हणतोय, एखाद्या उमेदवाराचा मी म्हणत नाही आहे. जो त्या मनसेचा तिथला प्रमुख आहे तो जर अर्ज मागे घेणार असेल तर यानंतर मनसेची परिस्थिती काय असायला पाहिजे हा एक भाग. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचा भाग बघा, भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी संघर्ष केला होता सत्तेच्या नेतृत्वाच्या विरोधात. म्हणजे शरद पवारांच्या विरोधात अखंड आरोप केले, विलासरावांच्या विरोधात अखंड आरोप केले, संघर्ष केलाय त्यांनी सत्तेच्या विरोधात. मला हे कळतच नाही आहे की ते राज ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल, आदित्य ठाकरे असेल, हे लोक समजा कल्याण डोंबिवलीतला प्रश्न असेल कुठे असेल घुसाना मंत्रालयात, का नाही तुम्ही सत्तेविरुद्ध संघर्ष करत, का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रश्न विचारत नाही, का त्यांच्या अंगावर जात नाही, का त्यांची नावं घेत नाही. तुम्ही खरंच
तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडण्यात इंटरेस्ट आहे नाहीये 2 महिन्यात उठायचं आणि सभा घ्यायचे ह्याने लोक तुम्हाला मतदान वितरण करतील. मला वाटतं आपण ना राजेश आपले अनेक प्रेक्षक मला काही युट्यूबवर आणि सातत्याने तुमची मनसेने किती पडताय ना शेवटच्या तुम्ही. क्षणाला तुम्ही बघा, सुरुवातीला मनसेला ज्या उत्साहाने लोकांनी मतदान केलं तो घसरणच चालली आहे ना. आज सुद्धा शिवसेनेबरोबर गेले नसते तर त्यांची परिस्थिती तीच राहिली असती. आपल्याला याच्यावर उद्या खूप चर्चा करण्याचे खूप मुद्दे असणार आहेत. म्हणजे जर हे आकडे उद्या असेचे असेल, कारण प्रेक्षकांना परत सांगायचं हे एक्झिट पोल आहेत, उद्या हे एक्झिट पोलचे आकडे असेचे असे येतील किंवा बदलतील. पण अभिजितचा आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. अभिजित ब्रह्मरथकर यांनी आजपर्यंत जे जे मांडलेले आहेत तो एवढ्यासाठीच बसलेला आहे की उद्या या आकड्यांवर जर बोलायचं असेल तर बोलायचं काय आणि कंटेंट आणायचं कुठून. हा उद्या ही चर्चा परत आपण बघूया हे आकडे बदलू शकतात का.